जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता बघू शकता तुम्ही, हे आहे कच्च्या मँगोचे पापड, आम पापड. खूप भारी लागतात. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि एकदम पहिल्याच याच्यात तुम्हाला जमतील इतक्या सोप्या पद्धतीची आहे. तर कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि कशी वाटली ही रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला पण विसरू नका. खूप भारी लागतात, चवीला अप्रतिम लागतात. एकदा बनवून ठेवले तर 15 ते 20 दिवस हे खराब होत नाही आणि कच्च्या आंब्याचा सीझन जायच्या अगोदर पटकन बनवून घ्या. तर बघा, इथे कच्चे मँगो घेतलेले आहे मी. हे शेतामध्ये काल पाऊस वारा खूप झाला तर बरेचसे मँगो पडले होते. खूप छान शेतामध्ये भरपूर मँगो आलेले असतात. तर या दिवसात हे कच्चे मँगोचे आम पापड खूप छान लागतात. तर मी अशी धुवून त्याची वरची साल काढून घेतली. आता हे मँगो थोडे परिपक्व होते म्हणून मी त्याला अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे. बघू शकता त्यातली आतली जी बी आहे ती एकदम कडक झाली होती म्हणून मी त्यातल्या वरचं जितकं होईल तितकं ते काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे. मग एका कुकरमध्ये टाकायचं. त्याच्यासोबत एक दालचिनीचा तुकडा, एक विलायची टाकायची आणि जी 4-5 मिरे टाकायचे. आता बघा, हे कुकरमध्ये टाकल्यानंतर सोबतच फक्त एक ग्लास पाणी टाकायचं आणि याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. म्हणजे मस्त गाळ हे आपलं कच्चे मँगो शिजतात, एकदम मस्त गाळ होतात. बघा, आता याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. मी कुकरचं झाकण उघडलं. आता हे मस्त शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आपण दालचिनीचा तुकडा ठेवला होता ना, तो काढून घ्यायचा आहे. दालचिनी खूप छान स्मेल येतो याने. फक्त ते मिक्सरमधून आता हे आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामुळे त्याचा जो छोटा तुकडा आहे तो काढून घेतलेला आहे मी. आता त्याला व्यवस्थित मिक्स केलं. थोडंसं थंड झालं होऊ द्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याची एकदम मस्त फाईन पेस्ट करायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी त्याची फाईन पेस्ट केली. नंतर एका कढईमध्ये काढून घ्या. जर तुम्ही एकदम फाईन पेस्ट जर याची झाली नाही ना तर चाळणीने गाळून घ्यावा लागेल, जर त्याची फाईन पेस्ट जर झाली नसेल तर. नंतर एका कढईमध्ये आता शिजवायला टाकायचं. गॅस कमी ठेवायचा, कंटिन्युअसली हलवत राहायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर वापरलेली आहे. खूप मस्त टेस्ट येते जिरे पावडरने. आणि याच्यासोबतच मी इथे 1 वाटी गूळ वापरलेला आहे. गूळ वापरा अवश्य, गुळाने खूप मस्त टेस्ट येते आणि गूळ वापरल्यामुळे शरीराला पौष्टिकसुद्धा राहते. आता गूळ टाकून याला परत शिजू द्यायचं. याला कम्प्लिटली एक 7 ते 8 मिनटं शिजायला लागतात. मग याला कंटिन्युअसली हलवत घ्यायचं. म्हणजे गूळ जो आहे ना तो असा बारीक करूनच टाका, एकदम खडे मोठे मोठे टाकू नका. मी चाकूने कट करून टाकला होता. अर्धा चमचा मी इथे काळं मीठसुद्धा वापरलेलं आहे. काळं मीठ अवश्य वापरा. अर्धा चमचा काळं मीठ वापरायचं आणि बघा, पोह्याच्या चमच्याने 2च चमचे साखर वापरायची आहे. जास्त नाही, कारण गूळ आपण वापरलेला आहे. तर त्याला कंटिन्युअसली हलवत घ्यायचं. खाली बिलकुल लागू द्यायचं नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता हे ऑप्शनल आहे. मी इथे थोडासा फूड कलर वापरलेला आहे. ग्रीन फूड कलर नाही वापरला तरीही चालेल. हा मी तुम्हाला दिसण्यासाठी वापरलेला आहे आणि हा खाण्याचा फूड कलर आहे, त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. आता बघा, हळूहळू ते घट्ट होत आहे. मी कंटिन्युअसली हलवत राहत आहे याला, कारण ते बुडाला लागू शकतं. आता बघा, चेक करायचं. एक तार जर आला ना तर समजायचं की आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. तर हे खाली काढून घ्यायचं आणि आता मी इथे 3 प्लेटीमध्ये थोडंसं असं ऑइल ग्रीस करून घेतलं. त्याला तेल अवश्य लावायचं. आता आपण जे बॅटर बनवलं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. खायला खूपच छान लागतात. जेवणानंतर एक खाऊ शकता. मुलांना जर आमचे चॉकलेट खायला आवडतात तर अशा पद्धतीने सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो आणि खायला म्हणाल तर एकदम भारी टेस्ट असते. याला कच्चा आम पापड म्हणतात. आता याला अशा पद्धतीने मी 3 प्लेटी टाकून घेतलं आणि त्या छोट्या ज्या चमच्याच्या साहाय्याने आहे ते अशा पद्धतीने पसरवत घेत आहे. जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे, पातळच ठेवायचं. मध्यम आकाराचं ठेवायचं. मीडियम एकदम पातळ ठेवसाल तर पापड फाटतील, त्यामुळे मीडियम ठेवायचं. अशा पद्धतीचं मी थोडं मध्यमच ठेवलेलं आहे. आणि शेवटी जे एक उरलं होतं ना ते एका छोटी प्लेटीमध्ये सुद्धा मी टाकलेलं आहे. तुम्हाला दाखवते. आता एका प्लेटीमध्ये मी थोडंसं वरतून चिली फ्लेक्स टाकलं, म्हणजे आंबट तिखट गोड ती अशी सगळी टेस्ट येते. आणि बाकीच्या प्लेटीमध्ये टाकलं नाही मुलांसाठी. आता याला काय करायचं, 1 दिवस फॅनच्या हवेमध्ये ठेवायचं आणि एक अर्धा दिवस उन्हामध्ये ठेवायचं. आता मी इथे एक रात्रभर फॅनमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे दुपारपर्यंत उन्हामध्ये ठेवलेलं आहे. दुपारपर्यंत एक म्हणजे अर्धं ऊन द्यायचं त्याला.
नंतर मग ते त्याला चमच्याच्या साहाय्याने अशा कडा द्यायच्या आणि अलगद आपला पापड ओढायचा. बघू शकता आपला पापड एकदम मस्त निघत आहे. सगळ्या कड्या अवश्य ढिल्या करा, तेव्हाच पापड व्यवस्थित निघेल, नाही तर पापड फाटेल. कडा ढिल्या करायच्या चौकोन, नंतरच आपला पापड काढायचा. अशा पद्धतीनं पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला पापड जमतील जर तुम्ही अशा स्टेपनं जर पापडाचे आम पापड बनवले. कच्च्या आमचे पापड बघू शकता किती मस्त झालेले आहेत. असे सुद्धा मग ते एकदम ट्रान्सपरंट झालेले आहे, जास्त जाडी नाही जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने मी ते उन्हात वाळवून घेतल्यानंतर एकदम खायला तर म्हणसाल एकदम भारी टेस्ट झाली होती. कच्च्या मँगोचे पापड खायला खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने हे मोठ्या 3 प्लेटीतले आहे. छोट्या एका प्लेटीतला थोडा जाड झाला होता, तर ते मी कसा केला ते तुम्हाला मी पुढे दाखवते. आता अशा पद्धतीनं त्याला चाकूच्या सहाय्याने मी कट करून घेत आहे. तुम्ही याचे अर्धे अर्धे गोल केले तरीही चालेल. मी पूर्ण आता त्याला उभ्या रेषा मारून कट करून घेऊन त्याला गोल गोल करून, म्हणजे एका भरणीमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवल्या जातात. अशा पद्धतीनं गोल गोल करून आणि दररोजही एक जरी खाल्ली तर खूपच मस्त लागते. एकदा खासाल तर खातच राहायचाल, इतके भारी हे कच्च्या मँगोचे पापड होतात. अशा पद्धतीनं मी त्याला गोल गोल करत घेत आहे आणि भरणीमध्ये ठेवायला सोपे जातात, म्हणून अशा पद्धतीनं गोल गोल करून त्याला ठेवून द्यायचं. अजिबात खराब होणार नाही. बघू शकता काय मस्त दिसत आहे, एकदम भारी झाले होते. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आता बघा मी पुढे तुम्हाला सांगते. एका छोट्या प्लेटीमध्ये थोडं जाडसर टाकून बघितलं होतं की किती होते. फक्त जर जाडसर टाकलं ना तर याला कंप्लीट 2 दिवस वाळवायचं आणि नंतर काढायचं. आता हे जाडसर टाकलं होतं मी, उरलेलं बॅटर सगळं एका छोट्या प्लेटीमध्ये ते असं कट करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. म्हणजे असं सुद्धा आपण एक एक खाऊ शकतो. बघा अशा पद्धतीनं मी असं एक छोटं बनवलं होतं, त्याची एवढी जाडी ठेवली होती आणि एका प्लेटीमध्ये मी याला गार्निश केलं आणि सजावट केली. चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.